चला आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 39 स्टँडर्ड 5th. पहा फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट हाऊ मेनी रुपीज. रुपीजचं मी आर्या शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. हाऊ मेनी पैसेस. आता बघा रुपीज आणि पैसेमध्ये इथं कन्वर्ट करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे, 58.43. आता पॉईंटच्या पुढचे आहेत ते पैसे आहेत, पॉईंटच्या अलीकडे लेफ्ट साईडला आहे ते रुपीज आहेत. तर पटकन कन्वर्ट करून घ्यायचं. 58 रुपीजमध्ये येणार. रुपीज 58 मी लिहिणार नाही, तुम्ही समजून घ्यायचं आहे. 58 रुपीजमध्ये आहे आणि 43 पैसे. 58 ह्याच्यामध्ये रुपीज 9.30. मग याच्यामध्ये 9 रुपीज आहे, 30 पैसे आहेत. 2.30 2 रुपीज आहेत आणि 30 पैसे आहेत. 2 रुपीज आहेत, 3 पैसे आहेत. ओके, टाइम वेस्ट न करता पटपट सॉल्व करायचं आहे. राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. आपल्याला आता पॉईंटमध्ये याचे आन्सर लागणार आहेत. तर आता काय आहे, 6 रुपीज क्वेश्चन आहे. 6 रुपीज 20 पैसे. सेम याच्या ऑपोजिट हे आहे. बघा राईट हाऊ मेनी, हां हे झालं 6 रुपीज 25 पैसेस. याचं काय येणार आहे, 6.25. ह्याचं जर कन्वर्ट तुम्ही रुपीज आणि पैशामध्ये केलं तर तेच येणार आहे, 6 रुपीज 25 पैसे. 15 रुपीज 70 पैसे म्हणजेच 15 रुपीज 0.70 पैसे. 8 रुपीज 5 पैसे म्हणजेच 8.5. 22 रुपीज 4 पैसे 22.4. 720 पैसे. आता डायरेक्टली तुम्हाला पैसेमध्ये त्याचं कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती असतील मग, 700 हे रुपीज आहे. 700 म्हणजेच 100चा 1 रुपीज असतो, म्हणजे 700चे 7 रुपीज झाले. 7.20 रुपीज. वरचे राहिलेले 20s हे रुपीजमध्ये असणार आहे. 100चा 1 रुपीज असतो, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता क्वेश्चन नंबर 3, हाऊ मेनी मीटर्स अँड सेंटीमीटर्स. आता सेंटीमीटर आणि मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 58.75 मीटर. याच्यामध्ये काय असणार आहे, पॉईंटच्या लेफ्ट साईडला असणार आहे मीटर आणि राईट साईडला सेंटीमीटर. 58 हा मीटरमध्ये कन्वर्ट होतो, राहिलेला 75 सेंटीमीटरमध्ये. 9 मीटर 9.30. सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 9 हा मीटर आहे, 30 सेंटीमीटर. 0.30 इथे लेफ्ट साईडला काय आहे का, काहीच नाही, 0 आहे. तरी पण तुम्हाला समजण्यासाठी 0 लिहायचं आहे. 0 मीटरमध्ये येतो आणि 30 सेंटीमीटर, फक्त ओनली 30 सेंटीमीटर. 0.3. आता याच्यामध्ये 0 हा मीटर आहे आणि सेंटीमीटर कोणता आहे, 3 हा सेंटीमीटर आहे. 1.62. 1 मीटरमध्ये आहे आणि सेंटीमीटरमध्ये 62. 91 हा मीटर आहे आणि 4 हा सेंटीमीटर आहे. इझी होऊन जातं जेव्हा आपण व्यवस्थित लिहितो. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट हाऊ मेनी मीटर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म म्हटलं की पॉईंटमध्ये त्याचं आन्सर येणार आहे. 1 मीटर 50 सेंटीमीटर इज इक्वल टू 1.50. ओके, इथं मीटर सेंटीमीटर लिहायची गरज आहे का, नाही. नंतर आहे 50 किंवा लिहू शकता तुम्ही मीटर म्हणून. 50 मीटर 40 सेंटीमीटर म्हणजेच किती, 50.40. नंतर आहे 50 मीटर 4 मीटर 50.04 लिहा किंवा 4 मीटर पण चालतो, दोन्हीपैकी एक लिहू शकता काही.
734 सेंटीमीटर. आता डायरेक्टली त्यांनी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग इथे काय होतं की 100चा 1 मीटर जर असेल तर 700 म्हटलं की 7चा 7 पॉईंट होतं 34 हा राहिलेला आहे मीटरमध्ये कन्वर्ट करायचं त्याचं. 10 सेंटीमीटरचं 0.10 लिहू शकता तुम्ही. आणि 2 सेंटीमीटर 0.2 सेंटीमीटर. ओके. क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी सेंटीमीटर आणि मिलीमीटर अँड मिलीमीटर. आता सेंटीमीटरमध्ये आणि मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. 6.9 सेंटीमीटर. हे कसं करणार आहे कन्वर्ट तुम्ही? लेफ्ट साईडला सेंटीमीटर आहे आणि राईट साईडला मिलीमीटर आहे. तर 6 काय आहे? 6 हा सेंटीमीटर आहे. 6 सेंटीमीटर किंवा CM लिहू शकता इथे, किंवा मी म्हणून तर तुम्हाला डिरेक्टली वरती तुम्हाला कॉलम करून दाखवलेला आहे. 6 सेंटीमीटरच्या कॉलममध्ये येईल आणि 9 हा मिलीमीटरच्या कॉलममध्ये आहे. याच्यामध्ये 24 सेंटीमीटर म्हणजेच 20 सेंटीमीटर आहे, 4 मिलीमीटर आहे. 0.8 म्हटलं की इथं 0 हा सेंटीमीटर आहे, 8 हा मिलीमीटर आहे. 0.5 0 हा सेंटीमीटर आणि 5 हा मिलीमीटर आहे. हाऊ मेनी सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी सेंटीमीटर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म म्हटलं की तुम्हाला लगेच डोळ्यासमोर यायला पाहिजे पॉईंटमध्ये त्याचा ॲन्सर असणार आहे. म्हणजेच 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर म्हणजे 7.1. इथं तुम्ही लिहू शकता 7.1 सेंटीमीटर. ओके. 16 mm म्हणजेच मिलीमीटर आहे. मग काय करणार आहे तुम्ही? 1.6 mm. 144 mm म्हणजे मिलीमीटर म्हणजेच इथं 14.4 सेंटीमीटर लिहा किंवा मिलीमीटर लिहा. इथं पण CMच लिहायचं आहे. 8 म्हणजे 0.8. ओके. हे सर्व झाले तुमचे प्रॉब्लेम सेट 39.